पुन्हा एकदा डोकं सुन्न झालंय। एक 4 वर्षाची मुलगी जी खरं नातीच्या वयाची होती, तिच्यावर बलात्कार एक 65 वर्षाचा घाण विकृत किळसवाणी नराधम करतो। हा माणूस नाही, हा हैवानच आहे। आणि अशा लोकांवर कुठचीही दयामया न दाखवता फक्त फाशीची शिक्षा याला झाली पाहिजे। तिथले खरं ग्रामस्थ रस्त्यावर बसून रस्ता रोको करतायत की त्याला आमच्या हवाले करा। खरंच कधी कधी असं वाटतं हवाले केलं पाहिजे, कारण ही माणसं नाहीत, यांना दयामया दाखवता येत नाही। त्या नीचाला, त्या नालायकाला ज्या यातना त्यांनी त्या चिमुकलीला दिल्यात ना, त्यालाही कळल्या पाहिजे। नुसती फाशी देऊ नका त्याला। माझी खास करून सन्मान्य मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी विनंती आहे की काय तुमच्या ज्या डिग्री असतात ना, 3rd डिग्री 4th डिग्री, ही टोकाची जी डिग्री आहे ना, कारण त्यांनी आधी असं 2-3 वेळा केलेलं आहे त्या तालुक्यामध्ये, जामिनावर तो सुटला आहे। माझी खास करून वकील संघटनेला विनंती आहे, थोडी जरी जाण असेल, महिलांबद्दलचा आदर असेल, चिमुकलीला आपल्या घरातली समजावी। होय, ती आपल्या घरातलीच आहे, ती महाराष्ट्रातली आहे, तुम्हाला खरं सांगतोय मी। कोणी त्याचं वकीलपत्र घेऊ नका। आणि नुसती फाशी नाही, काय शक्ती कायदा असेल, अजून कुठले कायदे असतील ना, ते यायचे तेव्हा येतील, ते आणाच लवकर। अशी शिक्षा त्याला आतमध्ये ट्रीटमेंट द्या ना, की त्याला पण कळलं पाहिजे यातना काय असतात, लक्षात ठेवा। जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे आणि माझ्या कुटुंबासोबत जर का अशी घटना घडली असती तर माझी प्रतिक्रिया जशी असती तशीच प्रतिक्रिया आज मंत्री असताना आमची असणार आहे। अर्थातच कायद्याच्या नुसार त्या व्यक्तीवरती कडक कारवाई व्हावी असे आमचे 100% प्रयत्न असतील। माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची एक आई म्हणून जी आहे ती माझी मागणी आहे की अशा आरोपींना ताब्यातच द्या। कारण ज्या पद्धतीने हे कृत्य केलेलं आहे, जी 4 वर्षाची चिमुरडी, जिला काही कळत नाही, बोलता येत नाही, तिला या गोष्टी माहीत नाहीत आणि तिच्याबरोबर अशा पद्धतीची घटना होते, याच्यामध्ये ताबडतोब जे आहे ते आरोपींना शिक्षा होणं गरजेचं आहे। पुणे भोर परिसरामध्ये एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला ठेचून तिची निर्घृण हत्या करण्याचा अत्यंत अमानवी, अत्यंत राक्षसी प्रकार जो घडला, त्याचा निषेध करायला सुद्धा शब्द नाही। ज्याचं पोट जळालं त्याला झळ लागली। आपण एका असुरक्षित राज्यामध्ये आहोत, एवढं भान आपल्याला असावं। बातमी ऐकून डोकं सुन्न झालं। त्या इस्मावर गुन्हा दाखल होईल, न्यायाने कारवाई होईल, लोक सांगतील फाशी द्यायला, पण त्या इस्माला आमच्या ताब्यात द्या। 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करायला जर ही माणसं धजवत घाबरत नसतील, हिम्मत वाढत असेल त्यांची, तर मला वाटतं ही विकृती खरंच ठेचणं गरजेचं आहे। कायद्याने काय न्याय मिळेल, फास्ट ट्रॅकवर चालेल, हाही विचार आता मनामध्ये नाही आहे।